कसे आहेत तुम्ही? तर मी परेश भोईर ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर गाईज, ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो वर्षभर, तो क्षण आलेला आहे. आणि आपली आज आहे नवी मुंबईची मानाची पालखी, जी काय जुईनगर ते श्री क्षेत्र कारला डोंगर इथे असणार आहे. तर आपण पदयात्रा करतो आहे. यंदाचं आपलं 4था वर्ष आहे आणि भरपूर उत्साहात चाललो आहे. आता बघूया तिकडे गेल्यावर कसं काय असणार आहे. आणि आपल्यासोबत आहे सूरज आणि आपला आकाश. तर चला आता आपण बघूया कशी असणार आहे मजा, यावर्षीची धमाल, यावर्षीचा उत्साह कसा असणार आहे तुम्हाला मी दाखवतो या ब्लॉगमध्ये. ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि ब्लॉगचा आनंद घ्या. पाया पडण्यासाठी, जेणेकरून आपण आता आपल्या पदयात्रेला सुरुवात करतोय. आणि आई माऊलीच्या म्हणजेच गावदेवी देवीच्या दर्शनाने आपण पायी पदयात्रेला सुरुवात करूया. सुरू होईल पुन्हा एकदा. फक्त 2 मिनिटाचा अवधी द्या. चला, बाकीचे सगळे बाहेर चला. कॅमेरामॅन कोणी पुढे येऊ नका. युट्यूब ब्लॉगर जेवढे आहेत ना, थोडे मागे व्हा. मागे व्हा. कॅमेरामॅन मागे व्हा दादा.
माऊलीचा एकविरा माते की. सर्व पदयात्रींना 3 दिवस येऊ दे रांगोलीवरून, येऊ दे रांगोलीवरून. बोला एकविरा माते की आई माऊलीचा. गणपती बाप्पा. तर मंडळी, पालखी थांबायचा जो हा स्पॉट आहे शिरवणे गावातला, आणि इकडे बघा कसं नक्षीकाम केलं आहे, म्हणजे ऑक्टोपस केलं आहे, ऑक्टोपस म्हणजेच माकली. आणि हे बघा इकडे तयारी सुरू झाली आहे. एक नंबर वाटतं आहे गाईस, लांबून लांबून खूप भारी वाटतं. हे बघा, बघू शकता तुम्ही. आता आपण आपल्या पदयात्रेला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही सध्या आहोत डी.वाय. पाटील स्टेडियमजवळ. आणि आमच्यासोबत आता जॉईन झालेला आहे तो धाराव्याचा डॅशिंग बॉय रोहित. तर भाई, काय स्ट्रॅटेजी असणार आहे यावर्षी? यावर्षी नॉनस्टॉप चालेल स्ट्रॅटेजी असेल. आता नॉनस्टॉप बोलते आणि रस्त्याला असं बसून जा. नाही तुम्ही बघा पुढे. चला आता एक आपला मेंबर जॉईन होतोय, मला दाखवतो. सो गाईज, आता 1:30 वाजलेत आणि आपण आहोत ते म्हणजे कोकण भवन CBD बेलापूर जवळ. आणि सुरुवात खूप छान झालेली आहे गाईज. जास्त ऊन पण नाही आहे आणि गरम पण होत नाही आहे. तर आपण जेवढ्या लवकर आपल्या जेवणाचा जो स्टॉप आहे कांदा कॉलनी डी.वाय. पाटील तलावाजवळ मंदिर आहे, तिकडे आपल्या आजचा जेवणाचा स्टे आहे. तिकडे आपण जेवढ्या लवकर पोचण्याचा प्रयत्न करू तेवढ्या लवकर पोचूया, जेणेकरून आपण तिकडे पोचून थोडेफार विश्रांती करून मग जेवण करूया. पालखी तर आपली खूप लांब आहे, जवळजवळ नेरूलपर्यंत असेल असं पालखी. तर चला कंटिन्यू राहूया. आणि आपल्यासोबत आता निमिषची पायाची हालचाल चेंज झालेली आहे. निमिष काय का बाई, एवढं तर निमिषची हालचाल चेंज झाली कसा चालतंय बघा. तर गाईज, आपण 3 वाजता टार्गेट ठेवलं होतं जेवणाच्या स्पॉटवर थांबण्यासाठी. आणि आपण या माणसामुळं 3:30 वाजता पोचलो. या माणसाच्या पायाला आले फोड. आणि 3:30 वाजता फायनली आपण कांदा कॉलनीमध्ये जेवणाच्या स्पॉटवर पोचलेलो आहेत. तर थोडाफार विश्रांती करूया, फ्रेश होऊया, मग जेवायला पालखी येण्याची वाट बघूया. पालखी आल्यावर मग जेवायला करूया सुरुवात. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा. हा बघा आपला आजचा आहे जेवण्याची जागा.
तर बघ तर गाई 5:30 वाजता पालखी आलेली आहे. हे बघा आमची मस्तपैकी 2 तास झोप झाली. चला आता पालखी निघायची वाट पाहूया. पालखी येऊ द्या. नवी मुंबईची मंडळी आपली आता पालखी खांदा कॉलनीवरून निघालेली आहे आणि आता आपल्याला टेम्पो म्हणजेच डीजेचा टेम्पो आहे तो जॉईंट झालेला आहे आणि त्यासोबत आपल्यासोबत बल्लूसुद्धा म्हणजे केयूरसुद्धा जॉईंट झालेला आहे. यावर्षी केयूर स्वयंसेवक आहे तर यावर्षी आपल्यात नसणार आहे. सगळ्या पदयात्रेची सोय करणार आहे म्हणजेच व्यवस्था करणार आहे. होईल तुमचं सर्व. हां आणि जेवढं होईल तेवढा प्रयत्न करू. आणि गाईज खांदा कॉलनीमध्ये पूर्ण ब्लॉक झाला अर्धा तासासाठी. एवढे पदयात्रे आलेत गाईज 2000हून जास्त पदयात्री या पालखी सोहळ्यामध्ये यावर्षी म्हणजे 2026मध्ये जॉईंट झालेले आहेत. आता पनवेल येईल, पनवेल डेपो पण पूर्णपणे ब्लॉक होईल आणि सर्व पदयात्रींचे पाय वगैरे जाम झालेले होते ते आता सर्व खुले झालेले आहेत आणि एवढे नाचतात गाईज तुम्हाला तर मी व्हिडिओ दाखवतो. बघा आता जॉईंट ना व्हिडिओमध्ये. सो गाईज आपण सध्या आहोत ते म्हणजे टक्का गावच्या इथे आणि 7:30 वाजलेत आणि गाईज यावर्षी नवी मुंबई मानाच्या पालखीचा क्राऊड एवढा आहे की पूर्ण पनवेल शहर आश्चर्य झालेलं आहे. कारण की सर्व गाडी, कार, बस, टू व्हीलर, ऑटो यामधून थांबून पालखीचा आनंद घेत आहेत आणि क्राऊड बघून पूर्ण आश्चर्य झाले. तर चला आता आपण आपला स्टॉप आहे पुढे कलोते गावात. तिकडे थोडंफार
सिनेमॅटिक काहीतरी शूट होणार आहे, ते पण तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवतो. ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा. सर्वांनी नाश्ता करून घ्या. चला सर्व पद्धतीने नाश्ता करून घ्या. आणि इथं फक्त ग्रामस्थ दर्शन घेतील, बाकी पदयात्री सर्व लांबरा पालखीपासून जे आपले दरवर्षी कोलके गावामध्ये सर मोठ्या जल्लोषामध्ये स्वागत करत असतात, ते आमचे दादा सुनील दादा म्हात्रे व समस्त कोलके गावाचे आम्ही नवी मुंबईच्या मानाच्या पालखीच्या वतीने आभारी आहोत. कृपया आता पदयात्रेने सर्व लांब राहा. जे ग्रामस्थ आलेले आहेत कोलके गावातून त्यांना सर्वांना दर्शन घेऊ द्या. चला एक मिनिट बाजूला पायरूला. माते की ऐमानीचा सन्माननीय सुनीलजी म्हात्रे त्याचप्रमाणे पालखी जवळ कोणी येऊ नका. पालखी सो गाईज फायनली आपण 8:30 वाजता स्टेच्या जागेवर पोचलेलो आहोत आणि तुम्ही बघू शकता अर्धे पदयात्री आलेले आहेत आणि अजून भरपूर असे पदयात्री यायचे बाकी आहेत आणि आजचा स्टे आपला इथे असणार आहे. आणि बघा हळूहळू आपले पदयात्री येत आहेत. तर चला आता आपण एवढ्या क्राऊडमध्ये आपल्याला बॅग शोधायची आहे, तो मोठा टास्क आहे. बॅग शोधूया आणि थोडा विश्राम करूया. सो गाईज आपल्याला आता एवढ्या पदयात्रीमध्ये आपली बॅग शोधायची आहे. हा सर्वात मोठा टास्क असतो पालखीमध्ये. आता बघूया आपण आपली आता बॅग शोधूया, कुठल्या बाजूला आहे ते बघूया आणि मग आपण तिथे आराम करूया थोडाफार. आज म्हणजे यावर्षी भरपूर अशी पब्लिक आहे. बघूया आपल्याला बॅग भेटते की. मला आपली बॅग भेटलेली आहे बघा. बघा आपली बॅग इकडे. कोणता गाव? कोण गाव? कोण गाव? चला आता आपल्याला बॅग भेटलेली आहे आणि आपण थोडा वेळ आराम करूया, विश्रांती करूया आणि मग जाऊया आपण जेवायला. तर गाईज तुम्ही बघू शकता इकडे जेवणाची तयारी सुरू आहे. इकडे बघा भजी टाकली आहे आणि इकडे पुरी तलत आहेत आणि इकडे पुरी लाटत आहेत बघू शकता. आणि तिकडे पदयात्री सर्व जेवायला रेडी झालेत. लाईन बघा. जेवायला या. हे बघा राईस, डाळ, पुरी, भजी, नली आणि मिक्स भाजी आहे बटाट्याची. चला आता जेवण करून घेऊया. हे बघा सगळे जेवायला बसले आणि बघा आमच्यात मुलगी आली जेवण. सो गाईज कसा वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा.
चला आता आपण झोपूया लवकर, कारण की आपल्याला 3 वाजता उठायचं आहे आणि आंघोळ करून दुसऱ्या दिवशीच्या पदयात्रेला सुरुवात करायची. तर चला ब्लॉगमध्ये